गुन्हेगारी जमीन नेत्यांनी जमिनी हीच सरकारची योजना असं रोहित पवारांनी म्हटलं आहे। त्याच्यावर रोहित पवारचा आरोप आहे। बघा, रोहित पवारांवरती या प्रकारचे अनेक आरोप झालेले आहे। त्यांची ईडी चौकशी सुरू आहे, ते जामिनावर बाहेर आहेत आणि मला असं वाटतं की ज्या प्रकारे रोहित पवारांना जामीन भेटल्यानंतर ते स्वतः निर्दोष असल्यासारखे फिरतात आहे। मला असं वाटतं की रोहित पवारांकडे कुठेही दुसऱ्यांवरती बोट दाखवण्याकरता जागा नाही आहे। कारण मी रोहित पवारांना एकच सांगणार, जो काच के घर में रहते हैं वो दूसरों के घर पे पत्थर नहीं फेंकते। काय सांगणार मुंबई क्रिकेट असोसिएशन निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव आणि आमदार मिलिंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोबत फोटो टाकलाय, बॅनर बाजीबाई केलेली आहे, काय म्हणणार? मला असं वाटतं याच्यात काही हरकत नाही। तसंही उद्धव बाळासाहेब ठाकरे जो पक्ष आहे तो नेहमी मोदीजींचा फोटो लावूनच निवडणुका जिंकल्या आहे। 2014च्या निवडणुकीत असो किंवा 2019च्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीत असो, मोदीजीचा फोटो लावून माननीय देवेंद्रजींचा विकास कामं दाखवूनच हे नेहमी निवडून आले। ज्यावेळेस यांनी माननीय मोदीजींचा आणि माननीय देवेंद्रजींचा फोटो काढला आपल्या बॅनरवरनं, त्यावेळेस लोकांनी यांचा सुपडा साफ केला। महाराष्ट्राच्या जनतेने या सगळ्या उभाटाला यांची जागा दाखवली आणि म्हणून मला असं वाटतं त्यांना अक्कल काय म्हणतात घडली असणार आणि म्हणून ते माननीय देवेंद्रजींचा फोटो परत लावून स्वतःचा संपलेला अस्तित्व परत कुठेतरी सावरण्याचं काम उभाटा आणि उद्धव ठाकरेजी करतात आहे। त्यांनी सरळ अधिकाऱ्यांनी म्हटलं, गुन्हा दाखल झाला आहे तरी अधिकाऱ्यांनी दबावाखाली काम करू नये असं अजित पवारांनी। निश्चितच ही सरकार माननीय देवेंद्रजी फडणवीसांची सरकार आहे। इथे कोणताही भ्रष्टाचार किंवा कोणताही दुर्व्यवहार सहन केला जाणार नाही। ते कोणीही असणार, आम्हीसुद्धा असलो, आम्हालाही या प्रकारच्या स्ट्रिक्ट सूचना आहे की कोणताही सत्तेचा गैरवापर आपल्यातर्फे झाला नाही पाहिजे आणि अधिकाऱ्यांना या प्रकारच्या सूचना माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या तिन्ही नेत्यांकडनं संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना या सूचना आहे। कोणाच्याही दबावामध्ये येऊन अनैतिक काम, कायद्याच्या बाहेरचे कामं असे कोणतेही करू नये या सूचना आहे आणि तसं अधिकाऱ्यांनी त्याचं उल्लंघन करू नये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।